नमस्कार सर्वांना, विजन के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा, नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या खालीलपैकी किती? महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महाराष्ट्रामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 36 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 3 पहा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक 4 पहा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मार्लेश्वर हा धबधबा रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 5 पहा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बघा तांब्याचे साठे आढळतात? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक तांब्याचे साठे हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सापडतात। प्रश्न क्रमांक 6 पहा, ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? बघा, ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, ओडिया ही भाषा बघा प्रामुख्याने ओडिशा या राज्यामध्ये बोलली जाते। प्रश्न क्रमांक 7 पहा, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते? बघा, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, राजस्थान हे राज्य बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, अरवली पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं? बघा, अरवली या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, गुरु शिखर हे बघा अरवली या पर्वतामधलं सर्वात उंच ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभला? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गुजरात या राज्याला सर्वाधिक बघा या ठिकाणी समुद्र किनारा हा लाभलेला आहे। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं? तेलबियाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गुजरात हे राज्य बघा भारतामध्ये तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळतो. बघा झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील झूम हा शेतीचा प्रकार बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये तो आढळतो. प्रश्न क्रमांक 12 पहा इंद्रावती हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये बघा इंद्रावती हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंद्रावती बघा हे अभयारण्य छत्तीसगड या राज्यामधल्या या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिका या खंडामधला या ठिकाणी वाळवंटी प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजधारकांचं जन्मगाव आहे. टेंभू सातारा हे पुढीलपैकी कोणत्या समाजधारकांचं जन्मगाव आहे टेंभू सातारा. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गोपाळ गणेश आगरकरांचे या ठिकाणी टेंभू सातारा त्यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा काकोरी बघा या गटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले. काकोरी बघा या गटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा 2 राहील चंद्रशेखर आझाद यांनी या ठिकाणी नेतृत्व हे केले होते. प्रश्न क्रमांक 16 पहा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महर्षी वीरा शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ठिकाणी लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 17 पहा हिंद स्वराज्य हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे बघा हिंद स्वराज्य या नावाचं आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील हिंद स्वराज्य बघा हे आत्मचरित्र महात्मा गांधी यांचे या ठिकाणी आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा कलम 165 हे राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली मूलभूत हक्क ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. बघा मूलभूत हक्क ही संकल्पना अमेरिकनच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा कायद्यासमोर बघा कायद्यापुढे समानता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं बघा कायद्यासमोर समानता यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा कलम 14 हे कायद्यासमोर समानता यांच्या संबंधीचं कलम आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोहिनीअट्टम हा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार खालीलपैकी बघा मोहिनी बघा हे शास्त्रीय नृत्य आहे. बघा मोहिनी हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचा लोकनृत्य प्रकार आहे मोहिनीअट्टम. बघा मोहिनीअट्टम हे केरळ या राज्याच्या या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी पंडित शिवकुमार शर्मा हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. बघा पंडित शिवकुमार शर्मा हे संतूर वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 23 पहा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. बघा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी भारतीय हवाई दलाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा ब्रिगेडियर हे पद खालीलपैकी बघा ब्रिगेडियर हे पद बघा खालीलपैकी कशा संबंधीचं पद आहे ब्रिगेडियर. बघा ब्रिगेडियर हे पद बघा भूदल यांच्या संबंधीचं पद आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने रॉफेल ही लष्करी विमाने खालीलपैकी कोणत्या देशाकडून खरेदी केली. बघा भारताने रॉफेल ही लष्करी विमाने कोणत्या देशाकडून खरेदी केली होती.
मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील फ्रान्स या देशाकडून राफेल ही लष्करी विमाने खरेदी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत? नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत? मदर तेरेसा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 पहा, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? बघा, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1948 या वर्षी पहा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा या ठिकाणी संमत करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 28 पहा, युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, युनेस्कोचं मुख्यालय बघा पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा, पर्यावरण संरक्षण हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता? पर्यावरण संरक्षण कायदा बघा, पर्यावरण संरक्षण हा कायदा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1986 या वर्षी पहा पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 30 पहा, पंचायत राज हे पुढीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा, पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? बघा, पंचायत राज हे महात्मा गांधी यांचे या ठिकाणी स्वप्न होते. प्रश्न क्रमांक 31 पहा, जागतिक चिमणी दिवस कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 20 मार्च या दिवशी पहा जागतिक चिमणी दिवस या ठिकाणी साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सावित्रीबाई फुले विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पहा पुणे या ठिकाणी बघा सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे आणि या विद्यापीठाची स्थापना बघा सन 1989 या वर्षी पहा विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक तिसरा पहा, महाराष्ट्रामध्ये मधुमक्षिका पालनासाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये मधुमक्षिका पालनासाठी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे? बघा, महाबळेश्वर हे ठिकाण पहा मधुमक्षिका पालनासाठी या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्रामध्ये पहा बघा महाराष्ट्र पठारावरची बघा सर्वात दक्षिणेकडची बघा महाराष्ट्र पठारावर दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडची पर्वतरांग म्हणजेच महादेव डोंगररांगा पहा महाराष्ट्र पठारावरची सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, नरनाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी बघा नरनाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील नरनाळा हे पक्षी अभयारण्य अकोला या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ज्ञानगंगा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ICAR म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषद बघा ही संस्था आहे बघा ICAR भारतीय कृषी अनुसंधान संस्था आहे तर ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, दिल्ली या ठिकाणी ICAR भारतीय कृषी अनुसंधान संस्था दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजे मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं? सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नायगाव खंडाळा बघा सावित्रीबाई फुले यांचे या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बाबळी प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प? बाबळी प्रकल्प हा पुढीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, बाबळी हा प्रकल्प गोदावरी या नदीवरचा तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात? बघा, महाराष्ट्राचे चेरापुंजी असे आंबोली या शहराला बघा महाराष्ट्राचे चेरापुंजी असे म्हणतात.
प्रश्न क्रमांक 12 पहा, श्री गिरिजात्मक हे अष्टविनायक गणपतीचं स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री गिरिजात्मक बघा हे अष्टविनायक गणपतीचं ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा श्री गिरिजात्मक बघा हे अष्टविनायक गणपतीचं ठिकाण बघा लेण्याद्री पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा, शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव खालीलपैकी शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव खालीलपैकी कोणतं आहे? बघा गिरीश हे शंकर केशव कानेटकर यांचे या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, म्हैसूर या ठिकाणी खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उद्याने म्हैसूर या ठिकाणी खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उद्याने आहेत? बघा म्हैसूर या ठिकाणी पहा बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, सारनाथ हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सारनाथ बघा हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा सारनाथ हे पहा उत्तर प्रदेश राज्यामधलं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? अरबी समुद्राची राणी असे खालीलपैकी कशाला म्हणतात? बघा अरबी समुद्राची राणी असे कोचीन या ठिकाणाला म्हणतात. प्रश्न क्रमांक 17 पहा, यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावल हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा हे यावल हे अभयारण्य जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला असतो? जागतिक पर्यावरण दिन बघा 5 जून या दिवशी बघा जागतिक पर्यावरण दिन असतो. प्रश्न क्रमांक 29 पहा, महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी? बघा महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? बघा सन 1930 या वर्षी महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केरळ या राज्याचं लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या? केरळ या राज्याचं लोकनृत्य खालीलपैकी कोणतं आहे? तर सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि तर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका अतिसंभाव्य बघा 5000 प्रश्नाचं PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.